सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत. भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम घालावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत शून्य प्रहारात केली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे. यूट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अहलावालिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता. यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अहलावालियावर गुन्हा दाखल करण्याची तसंच OTT प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची मागणी संसदेत केली होती. या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी या संदर्भात 10 मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन OTT प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2021 रोजी माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 ची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या भागांमध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रशासकांसाठी आचारसंहिता प्रदान केली आहे. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतेही कंटेंट प्रसारित करू नये, योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे 5 श्रेणींमध्ये स्वयं वर्गीकरण करावं. मुलांसाठी वयानुसार अनुचित सामुग्री प्रतिबंधित करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मनं पुरेसे संरक्षणात्मक उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे. मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 1903(ब) अंतर्गत आतापर्यंत कारवाई केली आणि या तरतुदी अंतर्गत अश्लील आणि इतर बेकायदेशीर सामग्री प्रकाशित केल्याबद्दल 18 OTT प्लॅटफॉर्म्सना ब्लॉक केल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज राज्यभरात धरणं आणि निदर्शन आंदोलन केलं. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार 2024-25 शैक्षणिक वर्षातील शिक्षक संख्येवर परिणाम होणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा फटका बसणार आहे असा आरोप समितीनं केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात शिक्षणाचा हक्क असताना 28 ऑगस्ट 2015 सुधारित 8 जानेवारी 2016च्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. समितीच्या मते नवीन धोरणांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध राहणार नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना दूरच्या गावात जावं लागेल. यामुळे विशेषतः किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षक संघटनांनी 25 फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण विभागाकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिलं होतं. त्यानंतर शासनानं इयत्ता 6वी ते 8वीची पटसंख्या 20 किंवा त्याहून कमी असल्यास एक नियमित शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. मात्र समितीनं हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचं सांगितलं. शासनाने मागणी मान्य न केल्यानं आज 17 मार्च रोजी शिक्षक संघटनांनी राज्यभरात निदर्शनं केली. शिक्षकांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना या निर्णयाचा फटका बसणार असून शासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. शिक्षक समितीनं स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायचे असतील तर हा संच मान्यतेचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा. यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल, परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूरमातूर याच्यामध्ये बदल केला आणि 1 ते 20 पटाला ज्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये फक्त एकच शिक्षक देयक, शून्य शिक्षक देयक केला होता, तो एक शिक्षक मंजूर केला. परंतु आमचं शासनाकडे मागणं आहे की जर RT 2009च्या कायद्यामध्ये जर 6वी ते 8वीला 3 पदवीधर मान्य केलेला आहेत
तर एक पदवीधर 6वी ते 8वीचे 3 वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे 9 विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या 48 तासिका कसे शिकवणार, हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमचा शासनाने सोडवला पाहिजे. आमचं हे आंदोलन 3 टप्प्यामध्ये आहे. सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यानंतर आज महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे, मोर्चे, सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल. आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल. कारण बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009 याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेतर्फे आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलावपाळी, टेंभी नाका, कोट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली. सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथक, शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथकं आणि बँड आदींचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदीही उत्सवात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली. या मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक संजय वाघोले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उझबेकिस्तानातून आलेल्या कुरकर्मा औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर मधून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शनं करण्यात आली. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांनी भगवे ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली. औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली. ही कबर म्हणजे गुलामगिरीचं चिन्ह आहे. तेव्हा ती कबर तेथून हटवून तेथील सुरक्षा देखील काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्याकडे सुपूर्द केले. या आंदोलनात बजरंग दल प्रांत संयोजक रणजित जाधव, शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक
अभयराजे जगताप, ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले, विहिप ठाणे शहर उपाध्यक्ष माधुरी ओक, ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन, रजनी जैन आदींच्या शेकडोंच्या संख्येनं स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्ण महाराष्ट्रभर जे आमचं म्हणणं आहे की बजरंग दलाने या देशातल्या संस्कृतीचं रक्षण आधी पण केलेलं आहे, आता पण करत आहे, पुढे करणार आहोत. संस्कृतीचा जो वारसा आहे तो चांगल्या संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे, ना की गुलामगिरीचा संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे. हा देश शूरवीरांचा आहे. आटकेपार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी झेंडे फडकवले, परंतु कुठेही कोणत्याही प्रकारचा अन्यायाचं उदाहरण एकही नाही. तर आमचा आदर्श असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. औरंगजेबची कबराची इथे आवश्यकता नाही आणि ती तुरंत काढली गेली पाहिजे. जोपर्यंत ती कबर काढणार नाही तोपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल शांत बसणार. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्या कबरीला ASIचं संरक्षण जे आहे ते काँग्रेस काळापासून आहे. केंद्र सरकार हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जातं. या सरकारकडे काय मागणी असेल? मागणी पूर्ण नाही झाली तर बजरंग दलाचं पुढचं पाऊल काय असेल? काँग्रेसच्या सरकारत काँग्रेसने बऱ्याचशा अशा ठिकाणी संरक्षण देऊन ठेवलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या या देशावरती काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना उदाहरण माहित आहेत, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. केंद्र सरकारला सुद्धा आमचं हेच मागणं आहे की त्वरित संरक्षण काढून घ्यावे. संरक्षण काढून घेण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही कबर हटवा आणि तिथे कबर हटवल्यानंतर संरक्षणाचा विषयच येत नाही ना. कबर हटवून तिथे कोण जाणारच नाहीये. कशासाठी सांभाळून ठेवायचं आपल्याला तो वारसा? जपायचाच नाहीये वारसा. केंद्र सरकार सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे आणि तेच मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत कबर हटवणार नाही, हा आमचा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा. आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगत आहोत, समाजाची जी मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. याच्यानंतर जर मी मागणी पूर्ण नाही केली किंवा याच्यावरती काही काम नाही केलं तर आम्ही पुढचा टप्पा म्हणून पूर्ण उग्र आंदोलन करू. त्याच्या पुढे जायचं असेल त्याच्या पुढेही सुद्धा जाऊ. तोपर्यंत शांत नाही बसणार, तोपर्यंत ती कबर हटणार नाही. तर आपलं नाव? रणजित जाधव, कोकण प्रांत संयोजक बजरंग दल. ओके.